हाय गाईज, आज बनवत आपण कडगीची भजी. ती कशी बनवतात ते बघूया आणि त्यासाठी काय काय लागते ते पण बघूया. आपण त्या दिवशी फोडी केलेल्या कडगीच्या, आता भजी बनवतोय. हे कापून ठेवले होते बघ, असे ठेवले किती 4-5 दिवस झाले, याला व्यवस्थित राहतात. तसे कडगी ठेवली ना अशीच की पिकते, ती मऊ पडते. पण हे असे कापून ठेवले की आता मी किती दिवस झाले, 4-5 दिवस झाले ना, व्यवस्थित आहेत. तर थोडेसे याला पातळ करून घेते. हे असे भजीसाठी पातळ करून, कारण पातळ करून ठेवले नव्हते, जाडच ठेवले होते. ठेवायचे म्हणून एकदम जाड करून ठेवले. तर आपण पीठ घेऊया. ह्यात आपण घेतोय बेसन, बेसन घेतले, चवीनुसार मीठ, हिंग, हळद थोडी, थोडंसं तिखट आणि थोडंसं आपण खायचा सोडा घेऊ. अगदी जास्त नाही घ्यायचं, थोडंसंच घेते. एकीकडे आपण तेल तापत ठेवूया आणि एकीकडे पीठ बनवून घेऊया. पीठ बनवून घेऊया, म्हणजे एकत्र करून घेऊया त्याला, मिक्स असं, जसं भजीसाठी लागतं तसं. हातानेच करून घेते. त्या चांगल्या असं घोटायचं आपल्याला, नाही गुठल्या तयार नाही झाल्या पाहिजेत. इथे आता आपलं पीठ तयार झालेलं आहे. तिथे तेल तापत ठेवलेले, इथे तेल तापत ठेवलंय. तेल तापलंय का बघूया आपण. जरा गॅस प्रेस कर, पटकन होईल. दही ठेवून देऊया, एवढं राहिले आपलं. त्यात आपण ठेवून देऊया, जेवढी लागणार आहे तेवढीच आपण कट करून घेतलेलं आहे. ह्याचं आपण नवीन रेसिपी काहीतरी बनवू आता. तोपर्यंत ह्याचं आपण करून घेऊया. इथे तेल तापलंय आता, आपण भजी सोडूया. आता त्यात आपण भजी सोडून घेऊया. अगदी भरपूर असं तेल तापलं ना तर मग लगेच लाल पडतं. पलटी मारून घेऊया.
एक साईडने अशी मस्तपैकी फुगलेली आहे, बघू शकतो तुम्ही. बटाट्याच्या कशा पटापट होतात, त्याला वेळ लागतो जरा. हे बटाट्यापेक्षा पण जाड असतं ना. पुन्हा एकदा आपण पलटी मारून घेतलेली आहे. आता काढू आपण. हे सोडून घ्या. आता आपण दुसरी सोडूया. आता सेम अशीच आपण ती फ्राय करून घेऊया. आता ही आत्ता मधल्या वेळेत खाण्यासाठी. आता इथे आपण काढून घेऊया. मस्तपैकी अशी फुगलेली आहे, बघू शकता. आता राहिलेली आपण सोडून घेऊया. हिला पण आपल्याला सेम अशीच फ्राय करून घ्यायची आहे. हे बघा, मधल्या वेळेत खाण्यासारखं असं स्नॅक्स आहे. मस्त असं लागतं, खायला पण खूप छान लागते. ते आपण बाकीचे तळून घेणार आहोत. तर इथे आपली रेसिपी रेडी झालेली आहे. तर ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच हेल्दी अँड टेस्टी अशी रेसिपी तुम्ही पण नक्की ट्राय करा. थँक्यू.